बातमीपत्राला आता सुरुवात करणार आहोत। भागल्यांचा तो विसावा करीन नावा लिंबलोन परमानंदा पुरुषोत्तमा हरिया श्रमा पासोनिया या अभंगाची अनुभूती मिळते ती दिवेघाट चढून आल्यावर। भव्य अशा 65 फुटी विठुरायाच्या देखण्या मूर्तीचं दर्शन घेतल्यावर या मूर्तीकडे पाहून वारकऱ्यांचे सर्व कष्ट थकवा क्षणार्धात निघून जातो आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आळंदीवरून निघालेल्या लाखो वारकरी याच दिवे घाटामधून पुढे जात असताना सुंदर अशा पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेतात। जो थकवा आहे दिवे घाटाचा तो थकवा पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्यांचा थकवा देखील दूर पळून जातो। विशेषतः भागल्यांचा तो विसावा करीन नावा निंबलोन या संतांच्या जे वाक्य आहेत, संतांचे जे अभंग आहेत याची प्रचिती या प्रत्यक्ष पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर समोर आपण पाहतो सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे आणि या मूर्तीकडे प्रत्येक जो वारकरी या वाटेवरती जाणार आहे तो हात जोडून पांडुरंगा माझी जी वारी आहे ती सफल होऊ दे अशा पद्धतीची मागणी आहे ती मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः या दिवे घाटाच्या डोंगर रांगेमध्ये ही भव्य दिव्य अशी सुंदर अशी पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद देखील द्विगुणित होतोय। जी माऊलींची पालखी आहे या दिवे घाटातून जात असताना जे लाखो वारकरी आहेत याच पांडुरंगाच्या मुखकमलाकडे पाहिल्यानंतर मात्र त्यांचा थकवा दूर होतो आणि पांडुरंगाकडे जाण्याची जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा देखील मिळते, चालण्याची जी ऊर्जा आहे ती देखील ऊर्जा मिळते। विशेषतः आपण जर पाहिलं तर ही मूर्ती गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी बनवलेली आहे, मात्र अतिशय देखण्या पद्धतीची ही मूर्ती पाहण्यासाठी आणि या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी शेकडो वारकरी त्या मूर्तीकडे जात असताना पायीचा प्रवास करत असताना हात जोडून मात्र पांडुरंगांना विनंती करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, दिवे घाट। वारकरी चरण सेवा हीच पांडुरंगाची सेवा हे ब्रीद घेऊन दिवेघाट चढून आलेल्या वारकऱ्यांच्या थकलेले पायाला मसाज, गरम पाण्याचा शेक आणि फिजिओथेरपी मोफत औषध उपचार केला जातोय। पुण्यातील सालासर हनुमान चालीसा मंडळाच्या वतीनं ही सेवा केली जाते। पंढरपूरमध्ये जाता येत नाही पण वारकऱ्यांच्या सेवेतच आम्हाला पांडुरंगाचं दर्शन होतं आणि आनंद वाटतो असं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय। या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या अनोख्या सेवेकऱ्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। वारकऱ्याची चरण सेवा हीच पांडुरंगाची सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन पंढरीच्या वाटेवरती चालणाऱ्या वारकऱ्यांचे पाय चेपून देण्याची सेवा केली जाते। विशेष म्हणजे ही सेवा करत असताना की आपण समोर पाहतोय अशा पद्धतीनं जे थकलेले वारकरी आहेत, विशेषतः आपण जर पाहिलं तर दिवे घाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांचे पाय दुखण्याचा त्रास होतो, त्यांचा तो त्रास कमी व्हावा या दृष्टिकोनातनं सालासर हनुमान चालीसा मंडळ पुणे यांच्या वतीनं हे मोफत शास्त्रोक्त पद्धतीने फिजिओथेरपी उपचार केंद्र या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतोय लहान मुलापासून उच्च शिक्षित त्याचबरोबर उद्योजक मंडळी देखील या ठिकाणी वारकऱ्यांचे पाय चेपून देण्याची, वारकऱ्यांचे पाय दाबून देण्याची जी सेवा आहे ती केली जाते। विशेषतः वारकरी थकून भागून जो दिवे घाट आहे ते दिवे घाट चढून आल्यानंतर ही सेवा केली जाते। नेमकी ही काय सेवा आहे आणि कशा पद्धतीने सेवा केली जाते, कोण कोण सेवा करते आपण विचारायचा प्रयत्न करू। नेमके किती जण ही सगळी सेवा करतायत आणि किती वर्षापासून करतायत? रामकृष्ण हरी, मागील 18 वर्षापासून पुण्यात श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ हे कार्यरत आहे। हनुमान चालीसा मंडळाच्या माध्यमातून आबालवृद्ध जी आमच्याबरोबर पुण्याच्या माध्यमातून ही गोळा झालेली आहे, या जमा झालेल्या सगळ्या मंडळींचा उपयोग काहीतरी विधायक कार्यासाठी करता येईल या उद्देशाने वारकरी चरणसेवा हीच पांडुरंगाची सेवा। आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पंढरीपर्यंत वारीसाठी पायी जाऊ शकत नाही, तर जी वारकरी जात आहेत त्यांची चरणसेवा करून या सेवेचा आपण लाभ घ्यावा आणि आपण त्या मार्गाने आपण पांडुरंगापर्यंत पोहोचावं या संकल्पनेतून हा शास्त्रोक्त पद्धतीचा फिजिओथेरपी उपचार केंद्र आम्ही या ठिकाणी राबवत आहोत। किती वारकऱ्यांना आपण आजच्या दिवसभरामध्ये सेवा देतो आणि सगळेजण किती आहेत हे सगळे वारकऱ्यांची सेवा करतात? जवळपास 5,500 ते 6,000 वारकरी या चरण सेवेचा लाभ घेतात आणि याच्यामध्ये आमच्याबरोबर 80 जणांची टीम आहे
त्याच्यामध्ये 20 हे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहेत आमच्याबरोबर. त्याचप्रमाणे तरुण उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, IT सेक्टरमधले सगळे कार्यकर्ते. थकले भागलेले वारकरी ज्यावेळेस पायी येतात, आल्यानंतर जर अशा पद्धतीने पायाला मसाज भेटला तर थकलेल्या पायांना जो आराम आहे तो आराम देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला होता. आजोबा, आता पायाला आराम वाटतोय? त्याने चरण सेवा करणारे जे समोर येत आहेत त्यामधून आपण जर संतांचे चरण बघितले तर वारकऱ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आहे. तसं तर संत महात्म्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. तीच सेवा आज या सालासर हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने केली जाते आणि वारकऱ्याला याचा लाभ मिळतोय. कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, दिवेघाट. दिवेघाटात उद्योजक विजय कोल्हापुरे यांनी विठुरायाची भव्य मूर्ती उभारली आहे. विठुरायाला देखील त्याच्या भक्तांची आस लागली आणि तोही वारकऱ्यांची वाट पाहतोय अशी मूळ संकल्पना या मूर्तीची आहे. तसंच वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्यासाठी पाण्यासह फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. च्या दिशेने चालणारे वारकरी दिवेघाट पार करून आल्यानंतर भव्य दिव्य आणि देखणी जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती आणि त्याचबरोबर त्या मूर्तीच्या शेजारी आज एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्त फराळाचा प्रसाद देखील वाटप केला जातोय. विशेषतः ही जी मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या शेजारी येणारे जे लाखो वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना इथं फराळाचं वाटप करत असताना प्रसाद देखील दिला जातोय. ज्यांच्याकडून या सगळ्या मूर्ती बनवली गेली, विशेषतः उभारली गेली आणि त्या मूर्तीच्या ठिकाणी जो महाप्रसाद देखील वाटप केला जात आहे. विजय भाऊ आपल्यासोबत आहेत. भाऊ, नेमकी मूर्तीची संकल्पना कशी तुम्हाला सुचली आणि नेमका महाप्रसाद देखील वाटप करताय? काय ना, मूर्तीची संकल्पना यासाठी सुचली की ज्या घाटातनं लोक येत होते त्यांचा आनंद मिळावा यासाठी ती मूर्ती स्थापन केलेली आहे आणि ती जवळजवळ 19 मध्ये उभी राहिलेली आहे. आणि माऊलीची वाट पाहते ना, विठ्ठल उभा राहिला ही दिशा आणि परत प्रति पंढरपूर व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. माऊली घाट चढत असताना पांडुरंग त्यांची वाट पाहतोय असं हा पांडुरंग वाट पाहतोय अशा हिशोबाचा संकल्पना माझ्या डोक्यात सुचल्या आणि ती मूर्ती उभी राहिली. किती फुटाची मूर्ती आहे नेमका? एकंदरीत 65 फुटाची मूर्ती आहे. 65 फुटाची मूर्ती आहे टोटल. वारकऱ्यांना इथं तुम्ही फराळाचा प्रसाद देखील देताय, तो किती वारकऱ्यांसाठी केला असतं आणि कशा पद्धतीने नियोजन करता? नाही, मी वारकऱ्यांसाठी बघा माझं काम काय आहे, जितक्या लोकांना येणार, जितके लोक येतात तेवढ्या लोकांपर्यंत मी पोहोचायचा प्रयत्न करतो. जितकं होईल तितकं प्रयत्न करतो. पण मी मोठा आहे, मी लय शहाणा आहे असं नाही माझी इच्छा. माझी इच्छा एवढीच आहे की वारकऱ्यांच्या मुखात काहीतरी 2 घास पडावे आणि ते घाट चढून आल्यानंतर त्यांना आरामासाठी पाणी बिणी मिळावं ही पहिल्यापासून इच्छा होती. म्हणून पाणी, खिचडी, साबुदाणा खिचडी, लाडू बिडू सर्व प्रकारचा प्रसाद मी वाटत असतो. मात्र आपण जर बघितलं तर जो घाट चढणारा वारकरी आहे तो पांडुरंगाची मूर्ती जवळ आली, आता थोडं राहिलंय असं करत आनंदाने इथपर्यंत येताना प्रत्येक एक दिवसाचा आनंद घेण्यासाठी तर ती मूर्ती उभी आहे आणि पांडुरंग सगळ्यांची वाटच पाहतोय ना. आपण पाहतोय जे साधू संत येतात त्या साधू संतांची पांडुरंग वाट पाहतो आणि येत असताना ज्या वारकऱ्यांचा थकवा आहे तो पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर दूर व्हावा या दृष्टिकोनातून ही सुंदर अशी मूर्ती उभारलेली समोर पाहतोय. अशा पद्धतीने जे फराळाचे पदार्थ आहेत ते देखील वाटप केले जाते. जेवढे वारकरी येतील त्या थकलेल्या वारकऱ्यांना प्रसाद देखील मिळाला पाहिजे आणि पांडुरंगाचं दर्शन देखील झालं पाहिजे याच भूमिकेतून सुंदर पद्धतीची ही सेवा देखील या ठिकाणी केली जाते. समोर शाबू खिचडी देखील आपण पाहतोय आणि अशा पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा व्हावी या हेतून प्रत्येक वारकऱ्याला शाबू खिचडी देखील या ठिकाणी वाटप केली जाते. एकंदरीत जर बघितलं तर पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्याला त्याला सहकार्य व्हावं, त्याची सेवा व्हावी या सेवाभावामधूनच हे सर्व काय केलं जात आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, दिवेघाट. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, विठाबाई माझे पंढरीचे आई अशी आळवण करत वारकरी अवघड अशा दिवेघाटातून प्रवास करतायत. विशेषतः मुखामध्ये विठुरायाचं नाव असल्यानं थकवा जाणवत नसल्याचा अनुभव देखील काही वारकऱ्यांनी बोलून दाखवलाय आणि याच वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. तर तुकारामांची पालखी ही लोणी काळभोर मुक्कामी आहे आणि पुण्यातून पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे. पंढरपूरकडे दोन्ही पालख्या या मार्गस्थ झालेल्या आहेत. माऊलींची पालखी ही दिवेघाट मार्गे जाणार आहे तर तुकारामांची पालखी ही लोणी काळभोर मुक्कामी असणार आहे.
आणि आता थेट जाणार आहोत मांजरीमध्ये. आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी सध्या तिथून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रियंका, हा संपूर्ण प्रवास तू स्वतः अनुभवतेय. काय सध्या वातावरण आहे? भाविकांच्या मनात किती उत्साह दिसून येतोय तुला? आपण आता मांजरीमध्ये उपस्थित आहोत प्राजक्ता, आणि असंख्य वारकरी हडपसरवरून पुढच्या दिशेने येत आहेत. माझ्यासोबत आजी आहेत, मस्त तुळशी वृंदावन घेऊन हळूहळू त्या पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. आजी, कुठून आला तुम्ही? इथेवर आळंदीहून. आळंदीवरून आले. हा. आणि गाव कोणतं तुमचं? जवसगाव. जवसगाव, जालना हा, जिल्हा. तर शेलगाव जवळ मराठवाडा. हसनाबाद आणि शेलगाव जवळ जवळ नाही का, बन्नापूर. बरोबर. हा, बन्नापूरचा बाजार आहे मग आम्हाला. मराठवाड्यातून आले एवढं लांब? हा. म्हणा म्हणा, अभंग चालू द्या तुमचा. योग 28 उभ्या इट्यावरी, योग 28 उभ्या इट्यावरी, धन्य झाली चंद्रभागा धन्याची पंढरी, धन्य झाली चंद्रभागा धन्याची पंढरी, तुझ्यामुळं पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी मीत झाले भागीवंत, विठ्ठलाच्या पायी मीत झाले भागीवंत. मावशी, कसं वाटतं आता एवढं लांबून चालत आलं, एवढं लांब दूरून? हा. पावसा पाण्याचं आपल्याकडे आहे का पाऊस पाणी? म्हणे बाळ विठ्ठला संसारात जीव विठ्ठला, जने म्हणे बाळ विठ्ठला संसारात जीव विठ्ठला, तुझ्या दर्शनाना देव न शांत, विठ्ठलाच्या पायी मीत झाले भागीवंत, विठ्ठलाच्या पायी मीत झाले भागीवंत. वाजी वा वा वा, मस्त एकदम. मी गवळण म्हणते. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. मावशी, तुम्ही कुठून आला? आम्ही उमरगा तालुक्यातून आला. उमरगावरून आला एवढं लांबून? आता ऊन पाऊस दोन्ही चालू आहे, मग काय सांगणार माऊली? आपल्या इकडे जात आहे, तिकडे शिवसापी, आपल्या तिकडे नेले पाणी. पेरणे बिरणे करून आले का? कशा झाले तुम्ही? लावून आलो, सारख्या लावून आलो. आता तिकडे पाहणार कोण सारख्याला? माऊली हाय ना, पोर आहे, लेका सुना आहे घरी. हा, आपली दर चालतेच आहे ताई. हा. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. खूप 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 मस्त, खूप छान बनला माऊली. हळूहळू जा, नीट जा. दक्षाना टाकान काही टाकणार ना, टाकणार ना. तुम्ही टीव्ही वर दिसले, सगळ्या जालना जिल्हा पाहतो तुम्हाला. असं का? टीव्हीवर येईन कधी आता? लेकी सुनेला काही बोलायचंय का तुम्हाला? नाही ना, काय नाही बोलायचं, काय नाही बोलायचं. काय नाही बोल. हा म्हणा. तर आपण पाहतोय तर वारकऱ्यांचा हा उत्साह खरं तर पाहायला मिळतोय, कारण संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ही आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहेत. हे छोटे छोटे चिमुकले वारकरी सुद्धा या संपूर्ण सोहळ्यात पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. प्रियंका, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, विठाबाई ये ग माझे पंढरीचे आई, अशी आळवण करत वारकरी अवघड अशा दिवे घाटातून प्रवास करतायत. विशेषतः मुखामध्ये विठुरायाचं नाव असल्यानं थकवा जाणवत नसल्याचा अनुभव देखील काही वारकऱ्यांनी बोलून दाखवलाय. आणि याच वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी.
पासूनच दिवे घाटातून जे वारकरी आहेत ते अवघड असलेला हा दिवे घाट जवळपास 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते अंतर काटून आता पंढरीच्या दिशेनं पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्यांना मोठी लागलेली आहे. मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि दिवे घाटामध्ये यावर्षी जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे पूर्णतः जी हिरवळ आहे ती हिरवळ देखील या ठिकाणी दाटलेली आहे. त्याचबरोबर जे काही भगवे झेंडे आहेत, टाळ मृदंग आणि जो विठ्ठल नामाचा जयघोष आहे त्यामुळे हा जो दिवेघाट आहे हा आता दुमदुमून निघालेला आहे. माऊलीची पालखी येण्यासाठी जरी वेळ असला तरी त्या अगोदरच्या ज्या आहेत दिंड्या आहेत त्या पहाटपासून जे वारकरी आहेत ते पहाटपासून वारकरी हा दिवेघाट सर करतात. विशेष आपण जर बघितलं तर ऊन वारा पाऊस याचा कसलाही विचार न करता हे सगळे जे वारकरी आहेत अवघड असलेला तसं पाहिलं तर दिवेघाट चढणं हे दिव्यच आहे. मात्र तरी देखील विठ्ठलाचं नाम मुखामध्ये असतं आणि हे सगळे वारकरी सोबत असतात. त्यामुळं या दिवेघाटामध्ये चढण करत असताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह कायम असतो. माझ्यासोबत काही वारकरी देखील आहेत, त्यांना देखील आपण विचारायचा प्रयत्न करू की अवघड असलेला दिवेघाट यामध्ये आपण जर बघितलं तर वयाचं कुठलं बंधन नाही. 60-60, 70-70 वर्षाच्या आजी देखील हा दिवेघाट चढतायत. आजी, कसं वाटलं दिवेघाट चढताना आणि आता कशा पद्धतीनं तुम्हाला हे होतंय? छान वाटलं. दिवे घाट करताना वारी, पांडुरंगाची वारी अतिशय छान वाटली. किती वर्षापासून तुम्ही पायवारी करता? 2-3 वर्ष झाले मी वारी करते. 2-3 वर्ष. हा. दिवे घाटामध्ये काय वेगळं पण वाटतं यावर्षी? आणि आता जर बघितलं तर सगळे वारकरी एवढा सगळा थकवा आहे, चढण आहे, तरी देखील थकवा वाटतो का? असा सोहळा कधीच आला नाही, अच्छा. थकवा वाटत नाही. थकवा वाटत नाही. तरुण देखील आहेत, काय नेमक्या भावना आहे तुमच्या दिवेघाट चढताना? घामाघूम झाला? चांगलं वाटतं, आनंद वाटतो, एकदम भारी वाटतं. दिवे घाट चढताना काही पाय बी दुखत नाही, काही नाही, आनंद प्रमाणे चालवतो आम्ही. नामस्मरण केल्यानंतर थकवा जाणवत नाही कुठला? अजिबात थकवा जाणार, स्वर्गीय आनंद मिळतो, खूप मोठा आनंद मिळतो. फार मोठा आनंद मिळतो. म्हणजे एकंदरीत जर वारकऱ्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जर बघितलं तर एवढा दिवे घाटाची चढण चढल्यानंतर सुद्धा जो उत्साह आहे, जो आनंद आहे तो खूप मोठ्या प्रमाणातला आनंद आहे आणि तो आनंद उपभोगत हे वारकरी आता पुढच्या मुक्कामासाठी जात आहेत. माऊलीचा आजचा जो मुक्काम आहे तो सासवड या ठिकाणी आहे. मात्र प्रत्येक वारकरी माऊलींच्या सोबत चालत असताना विठू नामाचा जयघोष करत आहे आणि त्याच आनंदामध्ये हा दिवेघाट देखील पार करतोय. आणि आता थेट जाणार आहोत दिवेघाटात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, पंढरपूरकडे दोन्ही पालख्या या मार्गस्थ झालेल्या आहेत. लाखो वारकरी सध्या या पायी वारीसाठी सज्ज आहेत किंवा पंढरपूरकडे प्रस्थान झालेले आहेत. काय सध्या वातावरण आहे? दिवेघाट अक्षरशः दुमदुमून निघालेला आहे. आपण जर पाहिलं तर हडपसर पासून सासवडपर्यंत जो दिवेघाटमध्ये 7 किलोमीटरचा दिवेघाट आहे, या दिवेघाटामध्ये अक्षरशः वारकरी पूर्णतः दिवेघाटमध्ये दाटून आणि जे वारकरी आहेत ते उत्साहामध्ये चालताना दिसत आहेत. समोर आपल्याला दृश्यामध्ये दिसतंय अवघड असलेला 7 किलोमीटरचा जो घाट आहे तो घाट सर केल्यानंतर सुद्धा या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कशा पद्धतीने आनंद आहे. विशेषतः जी लहान लहान मुलं आहेत ती खांद्यावरती घेऊन देखील त्यांना हे केलं जातं. आज जर बघितलं तर रविवार आहे, सुट्टी आहे, त्यामुळे पुण्यातील जे काही भाविक आहेत ते देखील या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. विशेष जर आपण बघितलं तर एवढी 7 किलोमीटरचा जो घाट आहे तो चढण्यासाठी देखील खूप सारे सुशिक्षित वर्गातील लोक, उद्योजक मंडळी देखील या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो उत्साह आहे. विशेषतः यामध्ये जे सर्व भजनी मंडळी आहेत, वारकरी आहेत, त्यांच्यामध्ये विठू नामाचा जयघोष देखील केला जातो. फुगड्या खेळत आणि भजनाचा आनंद घेत हा सगळा जो काही घाट आहे तो घाट सर केला जातो. विशेषतः पालखी इथे येण्यासाठी आणखी कालावधी आहे. मात्र त्या अगोदरच्या ज्या काही दिंड्या आहेत त्या अशा उत्साहामध्ये, भजन भक्तीमध्ये तल्लीन होऊन हे जे सगळे वारकरी आहेत हा दिवेघाट सर करतायत. त्याचबरोबर आपण जर सभोवतालचा परिसर बघितला तर निसर्गरम्य वातावरण आहे. बरोबर जे भगवे झेंडे आहेत, टाळकऱ्यांचा टाळ मृदंग आहे, या जयघोषानं जर बघितलं तर भक्तिमय वातावरणामध्ये दिवेघाट हा फुलून निघालेला आहे आणि संपूर्ण वातावरण हे भक्तिमय वातावरण आहे. इथं पोलीस प्रशासनानं देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने तशी व्यवस्था केलेली. आता वारकरी देखील याच वाटेने जात आहेत आणि ज्या वाहनं आहेत ते देखील याच वाटेवरती जातात. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात दिमतीला आहे. आणि हा जो नयनरम्य देखावा आहे हा पाहण्यासाठी या परिसरातील त्याचबरोबर पुणेकर देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर घाट चढत असताना काय यांच्या भावना आहेत आपण विचारू. काय सांगाल ताई, कशा पद्धतीच्या भावना तुमच्या? पालखीच्या दंगात आम्ही दंग झालो आहे आणि दरवर्षीच इथं आम्हाला यायला आवडेल आणि आम्ही बऱ्याच वेळा पुणे ते सासवडची पायी वारी करत असतो. पायी चालत असताना काय अनुभव येतो नेमका तुमचा? आणि आता एवढा अवघड कठीण घाट आहे हा कठीण वाटतच नाही. जेव्हा आपण वारकऱ्यांबरोबर चालतो तेव्हा प्रत्येक पाऊल त्यांच्या नादात पडत जातं.
पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीनं जी लोक जात आहेत आपण एक दिवस तरी त्यांच्याबरोबर चालावं अशी भावना प्रत्येक पुणेकरांच्या मनात आल्यापासून राहत नाही. आपण पाहतोय भजन भक्तीमध्ये प्रत्येक पुणेकर देखील यामध्ये सहभाग घेतोय आणि या भक्तीच्या रसामध्ये तल्लीन होतोय. प्रामुख्याने जर बघितलं तर हा जो काय भक्तीचा आनंद आहे हा भक्तीचा आनंद दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी कुठं पाहायला मिळत नाही. दिवे घाटामध्ये आल्यानंतर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघणारे वारकरी टाळकरी आणि विठ्ठलाच्या भेटीची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. कुठलाही त्रास होत असेल तर त्या त्रासाला देखील ते झुगारत नाहीत आणि वयस्कर असतील अक्षरशः 70-75 वर्षाचे वारकरी देखील एकमेकाला सहकार्य करून हा दिवेघाट सर करतायत. समोर जर पाहिलं तर प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे तो उत्साह ओसंडून वाहतोय. त्यामुळे विठ्ठल भक्तीची ओढ आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालत असतानाचं भाग्य या सर्व वारकऱ्यांना लाभतंय. त्यामुळे त्याचा देखील जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती झळकताना पाहायला मिळतोय. निश्चितच सुरेश, भाविकांचा आनंद उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतोय. धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. यवतमाळमधील भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण केला. या हाराची किंमत जवळपास 17,68,000 आहे आणि यावेळी मंदिर समितीच्या वतीनं देणगीदारांना श्रींची प्रतिमा आणि उपरणं देऊन यथोचित सन्मान करण्यात आलाय. शिर्डीतून पंढरीला निघालेल्या साईबाबांच्या पालखीचा राहाता शहरात मुक्काम होता आणि आज साईबाबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. विठूनामाचा आणि साईनामाचा जयघोष करत वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले. यावेळी साईबाबांच्या पालखीचं सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात येत आहे, तर भाविक विठूच्या गजरात तल्लीन झाले. त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आता अहिल्यानगरमध्ये पोहोचली आहे. राहुरी तालुक्यातून मार्गक्रमण करत असताना गावोगावी मोठ्या भक्तिमय वातावरणात नागरिकांनी पालखी आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं. आज डोंगरगण इथून निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि हजारो वारकरी अहिल्यानगर शहरात पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर हजारो वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. निवृत्तीनाथांच्या पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर निवृत्तीनाथांची पालखी ही अहिल्यानगरात पोहोचली.